नमस्कार मंडळी. व्हिडिओ काढण्याचं कारण असं आहे की आत्ताच जस्टच आपल्या चॅनलचं म्हणजे पशु अँड फूड ब्लॉग या चॅनलचे 1K सबस्क्रायबर म्हणजे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहे. त्याच्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून आम्ही आभारी आहोत. तुम्ही आपल्या व्हिडिओला एवढं प्रेम दिलं, एवढा आम्हाला सपोर्ट केला, त्याच्यासाठी तुमचं खूप 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 आभारी आहोत आम्ही. सबस्क्रायबर जरी कमी असले तरी त्याच्या मागचा आनंद खूप मोठा आहे. कारण की त्यांना विचारा जे आता नवीन यूट्यूबर आहेत, ज्यांनी नवीन यूट्यूब चालू केलं आहे, त्यांचं ड्रीम असतं 1K सबस्क्रायबर कंप्लीट करण्याचं. सो त्याचा आनंद खूप मोठा असतो. सो मला पण तेवढाच आनंद झाला आहे. जरी एक सबस्क्रायबर वाढला तरी खूप मन असं म्हणजे आनंद होतो. मी पण त्याच्यामधूनच गेलेलो आहे. त्याच्यामुळं तुमचं खूप खूप मनापासून आभारी आहे. आणि सगळ्यात मोठा रोल हा हिचा आहे 1K सबस्क्रायबर कंप्लीट होण्यामागचं. ही माझी भाची आहे, तिचं नाव गौरी आहे. ही आपली कॅमेरामॅन आहे बरं का. आपला जे एवढे व्हिडिओ आपले पडलेले आहेत त्याच्यामध्ये हिनंच शूट केलेलं आहे. हीच व्हिडिओ शूट करते, कसं का असं ना वाकडं तिकडं पण शूट करते ही. त्याच्यामुळे हिचा सुद्धा खूप मोठा रोल आहे त्याच्यामध्ये. तर आज आपले 1K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. त्याच्यामुळं आज आपण पार्टी करणार आहे. पार्टी करणार आहे ना? तर काय करायचं पार्टीमध्ये? तुझं काय म्हणणं आहे, काय करायचं? चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी. चला तर मग आज आपण चमचमीत आणि भन्नाट अशी चिकन बिर्याणी करणार आहे आज पार्टीमध्ये. पार्टीमध्ये चिकन बिर्याणी करणार आहे. चला तर मग पुन्हा एकदा तुमचं मनापासून खूप 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 आम्ही आभारी आहोत. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल, आमचे 1K सबस्क्रायबर कंप्लीट करण्याबद्दल तुमचा सुद्धा याच्या पाठीमागे खूप मोठा हात आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. चला तर मग आपण चिकन बिर्याणी करूया. त्यासाठी आपण तयारीला लागू. चला आता बघू शकता एवढी सगळी तयारी आपण केली. आपल्याला चिकन बिर्याणी करायची आहे. त्यासाठी बघा हे दाखव, चिकन आहे बघा इथे घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण सगळं घालूया. बघा काय काय आहे ते. सगळ्यात पहिल्यांदा आपण ही आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे. याच्यामध्ये थोडी हिरवी मिरची पण घातली आहे. तर ती आपण 2 चमचा टाकूया. 2-2.5 चमचा. ठीक आहे. नंतर पुन्हा याच्यामध्ये आपण हळद टाकूया. थोडंसं मीठ. ही मिरची पावडर आहे, ही पण घालूया आपण थोडी याच्यामध्ये. ही धना पावडर आहे, धना पावडर पण घालूया आपण. आणि हा बिर्याणी मसाला आहे, हा पण याच्यामध्ये घालूया आपण. आता थोडासा खडा मसाला पण याच्यामध्ये घालूया. त्याच्यामध्ये हे थोडंसं शाही जिरं आहे बघा, हे घालूया याच्यामध्ये. दोन ते 4 लवंगा. एक 4-5 मिरं आपण घालू याच्यामध्ये. ले पण नाही घालायचं, तिखट होतं ले घातल्यावरती. आता काय राहिलं अजून, झालं का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे दही आहे, हे दही आपण याच्यामध्ये घालून घेऊया. बस दही. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया, कालवून घेऊया. थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना आपण घालून घ्यायचा. आता हे सगळं मिक्स करायचं आणि एक 15 ते 20 मिनटं याला मॅरिनेट करून आपण घेऊया. तर मित्रांनो, याच्यामध्ये केवढा वॉटर घालायचं मी विसरलो होतो. जर तुमच्याकडे केवढा वॉटर असेल तर थोड्या प्रमाणात तुम्ही असं याच्यामध्ये घालू शकता. याने काय होतं माहिती आहे का, बिर्याणीला मस्त असा सुगंध येतो, एकदम हॉटेल स्टाईलसारखा. आता याला आपण एक 15 ते 20 मिनिट याला आपण मॅरिनेट करून घेऊया. मित्रांनो,
बिर्याणी म्हणल्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा असतो. सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे कांदा तळून घेणे. सो आपण तेच करणार आहे. सगळ्यात आधी आपण कांदा तळून घेऊया. त्यासाठी तेल ओतले बघा इथं. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये हा कांदा टाकून घ्यायचा आणि तळून घ्यायचं त्याला. तेल आता चांगलं गरम झालं, त्याच्यामध्ये आपण हा कांदा टाकून घेऊया. तर तुम्ही बघू शकता कांदा असा सोनेरी रंग त्याला आला आहे. इथेपर्यंतच कांदा भाजायचा बरं का. जास्त कांदा असा काळपट नाही होऊ द्यायचा. कांदा जास्त करपला की पूर्ण बिर्याणीचा सत्यानाश झाला म्हणून समजायचं. इथपर्यंत कांदा तळला की गॅस एकदम बंद करून टाकायचा लगेच. आणि हे जे कांदा तळलेला आहे ते आता आपण काढून घ्यायचा. अर्धा पाऊण तासाला मॅरिनेट करायला ठेवलं होतं. सो आपण ह्याच्यात टाकून घेऊया. त्याला मस्तपैकी असं हलवून घेऊया. मंडळी, इकडं चिकन शिजते त्यावर आपण इकडं भात शिजू घालूया. भात म्हणजे त्याला असं उकळून घेऊया. आता इथं पाणी ठेवले गरम. ह्याच्यामध्ये आता आपण काय लागतं ते सगळं टाकून घेऊया. ह्याच्यामध्ये मीठ टाकूया भरपूर. मीठ टाकूया. कोथिंबीर, हा पुदिना, हे शहाजिरं हे पण टाकून घेऊ याच्यात. हे लवंग, 2-4 लवंग आणि 2-4 मिरं यास टाकून घेऊया. तेजपत्ता, 1-2 तेजपत्ता ह्याच्यात टाकून घेऊया. आणि लिंबू आहे ना, तो असा एक पूर्ण याच्यामध्ये पिळायचा आणि याच्यातच ते टाकून द्यायचं आणि खच्चून याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर याच्यामध्ये तांदूळ टाकायचं. पाणी येतं उकळे मित्रांनो, चांगलं गरम झालं, उकळी फुटायला लागली त्याला. आता हे तांदूळ आहेत का, हे बासमती तांदूळ आहेत बिर्याणीचे, त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. पाहिजे असेल तर तुम्ही याला आधी एक अर्धा पाऊण तास तर तुम्ही भिजू घालू शकता, पण माझ्याकडे टाईम नव्हता त्याच्यामुळे मी काय भिजू घातलं नाही. डायरेक्टच त्यांना आता टाकतो त्याच्यामध्ये आणि त्यांना चांगली खळखळून उकळी द्यायची. एक 60 ते 70% तांदूळ शिजवून घ्यायचा. तर मित्रांनो, इथं बघू शकता तांदूळ एक 70 ते 80% शिजलेले आहेत तांदूळ. आता हे तांदूळ आपण काढून घेऊया. हे बघा अशा प्रकारे. जास्त ओव्हरकुक नाही करायचे. ओव्हरकुक केले की मग ते जास्त असं शिजतं आणि ते चिखलासारखं होतं ते. त्याच्यामुळे आता गॅस आपण बंद करूया आणि तांदूळ आपण काढून घेऊया. इकडे चिकन पण मस्तपैकी शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही. त्याला असं हलवून घेऊया आपण. तर मित्रांनो, आपल्या इकडं भात पण शिजून तयार आहे. एक 70 ते 80% शिजून घेतलं आहे त्याला आणि चिकन पण मस्तपैकी शिजून इकडं तयार आहे. एक मोठं पातेलं घ्यायचं, ज्याचं बुड मोठा असेल असं. हे पातेलं आपण बिर्याणीला दम देण्यासाठी वापरणार आहे. त्याच्या बुडाला थोडासा मसाला आणि थोडंसं ते चिकन शिजलेलं तेल टाकून घेऊया, जेणेकरून भात खाली चिकटणार नाही. आणि त्याच्यावर नंतर भाताचा आणि चिकनचा असा थर लावून घ्यायचा व्यवस्थित आणि प्रत्येक थराला कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा टाकून घ्यायचा. हे बघा, या पद्धतीने प्रत्येक थराला कोथिंबीर, पुदिना टाकून घ्यायचा आणि तळलेला कांदा पण टाकायचा आणि दम द्यायला ठेवायचा. थोडा कलर असेल तर कलर पण टाकून घ्यायचा. मी थोडा टाकला होता. तुमच्याकडे कोणता पण कलर असेल तो तुम्ही टाकून घ्यायचा. आणि फ्लेम आहे ती एकदम नॉर्मलच ठेवायची, कमी ठेवायची आणि दम द्यायला बिर्याणी ठेवून द्यायची. एक 20 ते 25 मिनटं त्याला मस्तपैकी असा दम द्यायचा आणि दम दिल्यावरती बघा बिर्याणी आपली तयार आहे, रेडी. हे बघा, मस्तपैकी आपली बिर्याणी इथं तयार झाली आहे. मस्तपैकी त्याला दम पण दिला आहे आणि वास तर एकदम घमघमाट सुटलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि भात पण एकदम सुटसुटीत असा झालेला आहे.
चिकटलेला अजिबात नाही, बिलकुल नाही. कारण त्याला 60 ते 70% शिजवून घेतलं होतं, त्याच्यामुळे मस्तपैकी सुटसुटीत झालं आहे. इकडं चिकनचं रबरबीत असं कालवण केलं होतं बिर्याणीसोबत खायला आणि इकडे बिर्याणी तयार होती. तर मित्रांनो, असंच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आपल्याला. आपण 1K आत्ता झाल्यात, लवकरच आपण 100K पण गाठू जर तुमची साथ असेल तर. जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक करत जावा, कमेंट करत जावा, शेअर करत जावा आणि सबस्क्राईब पण नक्की करा आपल्या चॅनलला. तर मंडळी, अशा पद्धतीने आम्ही सगळे जेवायला बसलो होतो. इथे चिकनचं कालवण आहे, इकडे बिर्याणी आहे, ताटामध्ये पण बिर्याणी वाढवून घेतली होती आणि आम्ही सगळे जेवायला बसलो होतो. ही बघा गौरी आहे, ही पण जेवायला बसली होती आणि दुसरी पण भाची आहे बघा, हिचं नाव शिवानी आहे, ही पण बसली होती जेवायला. हिला पहिल्यांदाच बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, परत एकदा तुमचं मनापासून खूप 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 आम्ही आभारी आहोत. आमचे 1K सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत, त्याच्यामध्ये तुमचा पण खूप मोठा वाटा आहे. तर तुमचं पण खूप धन्यवाद.